महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे। या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी संत ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ नेवासा या नगरीमध्ये लिहिला आहे। हे आपल्या अहिल्यानगर वासियांचे अहोभाग्य म्हणावे लागेल। भागवत धर्माचा आचरण अंगीकार करून कोणीही ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो, हे बीज माऊलींनी जनसामान्यांमध्ये रोवले। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असं म्हटलं जातं। ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मुख्य प्रेरणास्त्रोत हे त्यांचे बंधू विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ यांना मानले जाते। श्री भगवद्गीतेचे 700 श्लोक आणि 18 अध्याय आहेत। या 700 श्लोकावर संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी 9000 ओव्या लिहिल्या, प्रत्येक ओवी विश्लेषित केली। ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोगाचे महत्त्व विशद केले। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञान आणि भक्तीचं प्रतीक बनला आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाकडे अखिल विश्वाचे लक्ष वेधलं गेलं। संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या 21व्या वर्षी इसवी सन 1296 इंद्रायणी काठी देवाची आळंदी येथे संजीवन समाधी घेतली। संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीला 750 वर्ष आज पूर्ण होत आहे। या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष जयंती दिन साजरे केले जात आहे। संत ज्ञानेश्वर यांनी 9000 ओव्या असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ यावर सार ग्रहण करून अवघ्या 9 ओव्यांचं प्रसादरूपी दान आपले विश्वगुरू थोरले बंधू संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांना पसायदान मागितलं। या पसायदानामध्ये विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना ते आपल्या सद्गुरूंकडे करतात। पसायदान ही निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींचे हे विश्व कल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा आणि प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार होय। जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी सांगितले, असे प्रतिपादन लेखक आणि प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केले आहे। मंचावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे श्री दत्तात्रय वारकड सर, तुमच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड, डॉक्टर संगीता शेळके, डॉक्टर दया जेठे, प्राध्यापक अर्चना क्षीरसागर, समोर उपस्थित प्राध्यापक आणि मोठ्या संख्येनं सगळ्याच शाखेतील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। सुरुवातीला विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीत आहे की संत ज्ञानेश्वरांचं नाव महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ज्या अहिल्यानगरमध्ये आपण राहतो, या अहिल्यानगरमधील नेवासा या ठिकाणी जो पैस खांब आहे, तुम्ही अनेकदा त्या ठिकाणी गेला असाल आणि पैस खांबाचं दर्शनही घेतलं असेल। या पैस खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि भारतामधलं काय तर जगामधलं हे एकमेव असं उदाहरण आहे की फक्त खांबाचं मंदिर असणं हे एकमेव उदाहरण आहे। तर त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला ही अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्र शासनानं नुकताच एक आदेश आत्ता काढलेला आहे 8 दिवसांपूर्वी, कारण 15 ऑगस्टला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचं 750वी जयंती वर्ष आपण साजरं करणार आहोत। या निमित्तानं 14 तारखेपासून म्हणजे उद्यापासून महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांमध्ये आणि सर्व महाविद्यालयांमध्ये माऊलींनी विश्व कल्याणाचं जे पसायदान सांगितलेलं आहे, हे पसायदान सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये आता अनिवार्य केलं जाणार आहे उद्यापासून। पण त्याची सुरुवात आपल्या महाविद्यालयामध्ये आपण आजपासूनच करत आहोत, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। हा संत बहिणाबाईंचा अभंग असेल किंवा वारकरी संप्रदायाची महती सांगणारा आपल्या सर्वांना तो ज्ञात आहेच, माहिती आहेच। संत ज्ञानेश्वरांपासून ते थेट विठोबारायांपर्यंत सर्व संतांनी आपापल्या परीनं समाजामध्ये जनजागृती घडवून आणली। एक शाश्वत असा भक्तीचा मार्ग त्यांनी आपल्याला दाखवला। जीवनविषयक तत्वज्ञान अत्यंत साध्या सोप्या शब्दात त्यांनी आपल्याला सांगितलं। संतांचा हा वारसा आज जे आपले वक्ते श्री दत्तात्रय गंगाधर वारकड सर
अत्यंत प्रामाणिकपणानं पुढे घेऊन जात आहे, याचा विशेष आनंद वाटतो. सर संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी विविध विषयांवर अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्यानं दिलेली आहेत. नव्या पिढीला हा संतांचा महिमा, त्यांचं जीवन, त्यांचं कार्य, त्यांचा संघर्ष समजावा ही त्यांची प्रामाणिक तळमळ आहे. सर अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. सरांनी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा या महाविद्यालयातून इंग्रजी विषयात BA ही पदवी संपादन केलेली आहे. 1999 मध्ये मास्टर ऑफ सोशल वर्क या विषयात CSRD या महाविद्यालयातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. गेली 26 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून सर कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांमधून सरांचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. आकाशवाणी केंद्रांवरही त्यांचे अनेक व्याख्यानं गाजलेली आहेत. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष. हा अजान वृक्ष अमर होणार आहे. आता थोडंसं 1 मिनिटाचा स्टॉप घेऊन इथेच सांगतो की अजान वृक्ष काय आहे. हे अजान वृक्षाची जी पाळमुळं आहे, हे तू विठ्ठला तू आहेस. आणि विठ्ठला ज्ञानदेवाच्या रूपाने मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे असं भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्याच क्षणी मोगऱ्याच्या फुलांचा वर्षाव श्री विठ्ठलपंत यांच्यावर झाला. बासरीचे सूर निनादू लागले. श्रीकृष्ण रूप अदृश्य झाले होते, परंतु भगवान श्रीकृष्णांचा शाला विठ्ठलपंत यांच्या खांद्यावर राहिलेला होता. आता त्यांनी सांगितलं की अजान वृक्षाची पाळीमुळे तू आहे. अजान वृक्ष काय आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज जर तुम्ही आळंदीला गेलात तर माऊलींचं समाधी घेतात. समाधी स्थानाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी अजान वृक्षाची बाग आहे. कुणी पाहिली का ती बाग? बघितली का? बघितली असेल तर हात वर करा. नाही, आळंदीला गेल्यानंतर तुम्ही दर्शनाला जाल ना, त्यावेळेला उजव्या हाताला अशी वृक्षांची खूप मोठी संख्या आहे. तर त्याची थोडक्यात माहिती अशी आहे की ज्यावेळेला संत ज्ञानेश्वर माऊलींना संजीवन समाधी घ्यायची होती, हे संपूर्ण विश्वातलं कार्य त्यांनी पूर्ण केलं. आणि समाधी घ्यायला ज्यावेळेला ते आसनस्थ होणार होते, त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये एक दंडक होता, एक काठी होती. ती काठी त्यांनी जमिनीमध्ये खवली, मातीमध्ये खवली आणि नंतर त्यांनी समाधी घेतली. काही दिवसानंतर सर्व भक्तांच्या असं लक्षात आलं की त्या काठीला पालवी फुटली, त्याचं वृक्षात रूपांतर झालं. 1चे 2, 2चे 4, 4चे 6, 6चे 8 अशी ती बाग तिथे तयार झाली. त्याला अजान वृक्ष म्हटलं जातं. आणि हे अजान वृक्षाचं दर्शन तुम्ही तिथे गेल्यावर नक्की घ्या. या अजान वृक्षाला अतिशय मानाचं स्थान तिथे आहे. हे अजान वृक्षाखाली बसून आज लोक तिथे ज्ञानेश्वरी वाचतात. आणि त्याचं महत्व असं सांगितलेलं आहे की एखादा थोडासा शब्द ओळख फक्त, परंतु वाचण्याचा प्रयत्न करतो तर इतकी शक्ती, इतकी ताकद, इतकी भक्ती, प्रेरणा यामध्ये आहे की तिथे गेल्यानंतर जर वाचण्याचा प्रयत्न केला तर ते लोक त्यांच्या ज्ञानेश्वरी पाठ झालेली आहे, त्याचे श्लोक पाठ झालेले आहेत त्या वृक्षाखाली बसून. म्हणजे अजान वृक्ष त्याला म्हटलं जातं. अजान वृक्षाची थोडक्यात माहिती आपल्याला सादर केली. आता इथं काय झालं होतं, भगवान श्रीकृष्णाने विठ्ठलपंतांना दर्शन दिलेलं होतं. आणि श्रीकृष्णाच्या दृष्टांतामध्ये हे विठ्ठलपंत इतके भारावून गेले की त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. आणि ही त्यांची तीर्थयात्रा चालूच होती. चालत 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 त्या दृष्टांतामध्ये आळंदीला कधी पोहोचले त्यांना काही कळालं नाही. ज्यावेळेला ते आळंदीला पोहोचले त्यावेळेला आळंदीला सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये एक वयोवृद्ध सिद्धोपंत नावाचे एक गृहस्थ सिद्धेश्वर महाराजांची पूजा अर्चा करण्यामध्ये गर्क झालेले होते. आणि मग त्या गाभाऱ्यामध्ये एक लख प्रकाश पडला की कोण मंदिरात आलंय हे बघण्यासाठी त्यांनी मागे वळून बघितलं. त्यावेळेला त्यांना दिसलं की एक तरुण तेजस्वी वेद संपन्न नवयुवक हे या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. जणू काही देवानेच या मंदिरामध्ये प्रवेश केला आहे याची जाणीव विठ्ठलपंत आल्यानंतर सिद्धोपंतांना झाली. आणि सिद्धोपंत हे जाणून घेण्यासाठी उठले की हा तरुण चैतन्य असलेला हा नवयुवक कोण आहे. त्यावेळेला ज्यावेळेला दोघांची भेट झाली त्यावेळेला वडिलांचं रूप सिद्धोपंतामध्ये विठ्ठलपंतांनी बघितलं. विठ्ठलपंतांना आपल्या वृद्ध पित्याची आठवण आली आणि ते त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले. दर्शन घेतलं त्यांनी, आशीर्वाद घेतले. आणि त्यावेळेला सिद्धोपंतांनी माहिती घेतली की बाबा तुम्ही कोण आहात, कुठून आलात, काय. एवढं असं ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व आणि चैतन्य असलेला आणि तरुण युवक
की हे सगळं बघितल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांचं ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला ते अक्षरशः विरघळून गेले सिद्धोपंत. त्याच वेळेला सिद्धोपंतांना आपली कन्या रुक्मिणीची आठवण झाली, कारण कन्या उपवर झालेली होती. ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला त्यांना कळालं की हे विठ्ठलपंत हे आपेगावचे गोविंदपंतांचे चिरंजीव आहेत. मग मात्र सिद्धोपंतांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. ते एकदम भावनामय झाले आणि त्यांचे डोळे लाकाकले, त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद उत्साह अगदी खळखळून व्हायला लागला. मग त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या घरी येऊन भोजनाची विनंती केली. विनंती केल्यानंतर हे दोघे घरी भोजनाला गेले. भोजनाला गेल्यानंतर सिद्धोपंत यांनी विठ्ठलपंत यांचे यथोचित स्वागत केले. खूप छान आणि स्वादिष्ट जेवण केलं. भोजन करून तृप्त झाले विठ्ठलपंत आणि त्यांचा निरोप घेऊन रात्री सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी म्हणजे मुक्कामाला इकडे परत आले. ज्यावेळेला ते मंदिरात मुक्कामाला आले त्यावेळेला मध्यरात्री त्यांना पुन्हा श्रीकृष्णाने दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला की हे रुक्मिणी जी आहे ना त्या रुक्मिणीशी तू विवाह कर. विठ्ठलपंतांना दृष्टांत दिला की रुक्मिणीशी तू विवाह कर आणि तुझ्या पोटी मी जन्म घेणार आहे, असा दृष्टांत श्रीकृष्णाने विठ्ठलपंतांना दिला. त्याच वेळेला सिद्धोपंत यांना सिद्धोपंताच्या घरी पांडुरंग परमात्मा यांनी एक दृष्टांत दिला. हे स्वामींना त्यांनी संन्यास घेतलेला होता. महंत श्रीपाद स्वामी यांना भगवंतांनी पांडुरंग परमात्म्याने दृष्टांत दिला की तुझ्याकडे जे विठ्ठलपंत नावाचे जे काही सद्ग्रस्त आहेत ज्यांनी संन्यास घेतला आहे त्या विठ्ठलपंतांचं हे आळंदीचे आहेत, त्यांचा विवाह झालेला आहे. रुक्मिणी नावाची त्यांची पतिव्रता पत्नी आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.